करायचं आणि ज्यांना नाव ठेवायचे ते ठेवणारच आहे. मी जर कीर्तन कितलं विभारी कर ज्या मना त्यासले आवडीत जाणार आहे, पण ज्यासले किडा पाडणार त्या एकच सांगता उजी डंग लाय घ्या तू आता हो पोपट आता लोकांच्या नादी लागू नका. परमार्थ करत असताना लोकांच्या नादी लागू नका. आपलं आपण करत राहायचं. नाव ठेवणारे ठेवत राहतात. अरे पतिव्रता सीतेला बदनाम करणारा समाजातला कोणीतरी एक होता. जर पतिव्रता सीतेला बदनाम करताय तुमचा माझा काय विचार करणार आहेत लोक? नाव ठेवणारच आहे. अजून सोपं करून सांगू का? काही काही इथला वायबा राहतस ना आमना सारखा जोडी इन सांगतो महाराज आमना म्हाताराल का नाही अक्कलच नाही शे. खरंय रे तुन म्हाताराल जर अक्कल राहते तुला कसाल जन्माल घालता तो? म्हणजे बापात पण दोष काढणारी अवलाद जन्माला आली, तुमच्यातनं माझ्यात दोष काढणार नाही कशावरून? म्हणून लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाकायचं. मनात एकच ठेवायचंय काय? मुझे लगी हो मुझे लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने. मुझे लगी हा मनात एकच ठेवायचं. मुझे लगी प्रभु संग प्रीत की दुनिया क्या जाने. लोक काय म्हणतात ते डोक्यातून पहिले काढून टाका. अरे लोकांचा काय घेऊन बसलात तुम्ही? मीराबाई जेव्हा भगवंतासाठी नाचत होती लोक काय नाव ठेवत होते जाऊ द्या, स्वतःचा बाप विरोध करत होता महाराज. आणि भगवंताजवळ जाताना असेच विरोधक असतात. म्हणून विरोधाला घाबरायचं नाही. एवढा परमार्थ गेला माझ्या मीराबाईनं, विषेचा प्याला पित्या पण तो सुद्धा अमृत होतोय महाराज. ही परमार्थाची ताकद आहे. जेव्हा भगवंत कृपा करतो ना लोकांच्या नादी लागायचं नाही. एखादी बाई जर मंदिर मा जासोय ना हात मा ताटी गली माईन एखादी बाईनी गिरायनी गाव परत 2-4 150 राहते सहज. लगेच एक सांगत माय वो बिकू आय का मंदिर मा चालली हो माय माको बिकू पण तिना ते जड तरास मग ती गण देव करायला लाग जायला ते ओ बापरे तिनं देव करा मग तू न कभी गबरी काय येऊ काकू. पण लोक जे नको त्या गोष्टीच मा तोंड घाला सवयशे. आता याच मा बी एखादा जर माडा घालली नाही वडेल मा बराच माड करीश येतो बा, पण एखादा जर तरुण भाऊने माळा घालली नाही चांगला मित्र ते चांगलाच राहतं, पण ज्याले किडा पाडणार राहतं त्या का रे बावड्या तू का माळा घालली नाही रे? हा वो मग तू बाजू माना सांगस का रे बावड्या ओय तुने ते अजून खाटकीन घरनी उधारी राहिले रे. कितला किडा पाडाना धंदा आहे कितला किडा पाडाना धंदा आहे त्या. म्हणून लोक काय म्हणतात परमार्थ करत असताना लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा देवाला काय आवडतं ते करून मोकळं व्हायचंय. आता माझ्याकडे बघा ना माझ्याचकडे बघा ना मी कीर्तन मा नाचत राहस मी, पण मनाचं आता एकच सांगतस महाराज तुम्ही नुसतं उभा नुसतं असा हात द्यायला देत ना तरी असं वाटस ना काय भारी वातावरण आहे भाऊ. ज्याले किडा पाडणार ते एकच सांगत तो नाचन नाचीच राहत भाऊ. जशी दृष्टी तशी सृष्टी या, पण मी संतांच्या प्रमाणाला धरून चालतो. आमच्या संतांची शिकवण आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. किंवा काही लोक सांगतस ना पावट्या किंवा मग असं करू त्या विरोध करणार असले. मला पहिला प्रश्न असा विचारणा आहे कीर्तन करत होते नामदेवराय नामदेवरायाच्या कीर्तनात माझा जगाचा मालक नाचत होता. पावट्या नव्हता खेळत नाचता नाचता देवाचा घडला पितांबर सुटला तोपर्यंत नाचत होता, बेभान होऊन नाचत होता. मग तो तवय काय पावट्या की राहता का? हा ना उलगेल वावरेसनी बस बदनामी करायला काय भेटत नाही का? काय बी किडा पाडतस बाकी ना. नाचणं काय चुकीचं नाही आहे आणि बाकी ना म्हणतस मग इथलं नाचो का तिथलं नाचो का. मी असं म्हणस ज्याली तो करी ज्याला उन्हाने त्यानं गुपचूप खिरावायला पाहिजे. तुमले सांगस बहिणीवन जी बाईले पुरणनी पोई येस ना ती बाई आवर्जून पावणार रोकस ताई राहायचा सकाळी 10 टाक दिसू सकाळ 10 टाक दिवस आहे कोणती बाई सांगा जी बाई पुरणनी पोई येस ती बाई बरोबर आहे ना. मग जिले येत नाही तीन गुपचूप खायला पाहिजे ना. बाकी नाही 150 ना राहते नाही माय मालकान ते आवडत नाही तुला आवडत नाही काकू तुले राहता येत नाही. हा आवडत नाही का सांग राही सोप्या गोष्टी पण
मी तुम्हाला सांगतोय ना, लोकांच्या नादी लागू नका. सक्सेस व्हायचं असेल भुकणाऱ्यांच्या नादी लागू नका. फॉर एक्झाम्पल, जिथं आपण चांगलं करायला जातो तिथं वाईट घडतंच. जसं की तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगेल. आता या लाईट लावलेत तुम्ही दादाश्री, लाईट लावलेत कशासाठी हो? उजड करण्यासाठी. पक्क ना? पक्क उजड करांसाठी ना. पण आपण जटे लाईट लाव का तटेच किडा पडतस. खरंय ना? हा, तुम्ही जटे चांगलं करायला जाता तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट कायम ध्यानमा ठेवा, लाईट लावानंतर किडा पडतस, पण एक तरी लाईट असा था काळा किडाचले बॅन बंद पडी घ्या भाऊ. अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे, लाईटले माहिती या किडा कितला का गर्द्या करत नाही. या पायटे मर जातील मला सकाळी आखो चालू वन असे मनीषीन किडाच नाही बरं ध्यान देऊ नये तुमले लाईट जर बंद होईन ते. बरोबर आहे ना? जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर भैया नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. परमार्थ करा अंतकरणापासून. हा, वेडी भक्ती करायची. लोक तुम्हाला बघून हसले पाहिजे, टिंगल केली पाहिजे, एवढी वेडी भक्ती करायची. आणि जोपर्यंत तुम्ही वेडे होत नाही तोपर्यंत भगवंताच्या जवळ जात नाही. स्वतःला हुशार बनून जर परमार्थ केला तर आयुष्यभर भगवंत भेटत नाही. वेडी भक्ती करावं, इतकी वेडी भक्ती करायची जसं की माझ्या संतांनी केली भक्ती. अजून देवावर प्रेम केलं माझ्या राधेनं. किती वेळ प्रेम केलं? अर्ध्या मिनिटात सांगेल किती वेळ प्रेम केलं. हे हरी विठ्ठल विठ्ठल आठे भजन म्हणा सांग आठे म्हणतात नाही तेवढं बरं आहे बा. तुम्हाला गाव बडा म्हातारा बाबा कीर्तन लिहि बसेलेत. काही का असे ना वातावरण एक नंबर आहे. नाही तर काही काही गावेस मा म्हातारा असले बी कीर्तन सुधरत नाही. एक 75 वर्ष ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता. आठे भजन म्हणा सांगू म्हणतात नाही, स्टँडवर म्हातारा गाणं म्हण राहता. हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी अर नशामा कोटाना बोलाव धोके वासती. असा जीव करे ना एक बुकामा मुका कट टाकू म्हणतात. 75 वर्षने वयमा जरी या किडा पाडरा ना तरुण पण मा कितला पाडेल होतीन म्हणता याने. हा हाय वय ना म्हातारास ना आटे आनंद वाटी राहणार. तरुण भाऊसनी कीर्तन आयोजन करेल. दादा तुमच्या मनात आलं की भैया नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्याच्यामध्ये रविकिरण महाराजांचं कीर्तन आयोजित करायचंय असं जर तुमच्या मनात येत असेल तर मी तुम्हाला मार्क्स देण्यापेक्षा, माफ करा बरं, तुमची स्तुती करण्यापेक्षा मी त्यांची स्तुती करेल ज्या मायबापानं तुम्हाला जन्माला घातले. कारण आमचे संत सांगतात शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. मायबापांचे संस्कार चांगले असतील तरच लेकरांच्या मनामध्ये परमार्थाशी नातं जोडायचं येतं, नाहीतर अजिबात नाही. हा, तुमच्या मनात जर वाटत असेल कीर्तनाचं आयोजन करायला पाहिजे, धन्य माता पिता तयाची या, नाही ते बाकीना पोरे असा एकांतमा बसतस कोपरामा आणि त्याच ना गुणगुणावतच त्या. हे पाखरा आजाद केलंय तुला बावरे. तू नाही आजाद कर रे काका, तिनं पहिलेच ठरेल होत रे. तिनं ठरेल होत रे मन लगीन बुंदी ते यालेच वाढायला लाव सुभा असं. तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारण करता बानर बनाय ठेवलं होतं तिने. आव सांगस आजाद केलंय तुला जग माराले. ती पहिलेच आजाद होती. उलट 2 वर्ष नंतर ती पोऱ्याला सांगेल ये सावट टावर पटेल राहते ना. पोऱ्याला सांग बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. पाखरा आजाद केलंय तुला. म्हाताऱ्यांचं गाणं आहे, म्हातारी म्हणतात नाही का, हे धोकेबाज 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 वतीरती. चाल जर आवडत असेल ना असे गाणे म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताचे भाव त्याच्या टाका ना आणि सांगा ना, हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में काना दीवानी हो गई.
तरुण भाऊले बी सांगस पाखरा पुखरा ते बंद कर टाका ना त्यांना मग आपला भाव होती देवाना हे कानया वेळ तू केलंय मला 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 मला नुसतं हिंदी गाणं सांगा मी बजने बोलत राहू फक्त सांगत राहा मला अख्खी रात काढ दिसू मी हा फक्त आपला भाव देवसाठी राहते तुम्ही पोरसाठी म्हणा का पोऱ्यासाठी म्हणा म्हणा भाव फक्त म्हणा भगवानसाठी राहतस हा हे शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया भाव चांगला ठेव भगवान बरोबर दया करस शबरी माता काय जास्त ग्रंथ थोडी वाचत बसणे होते फक्त अंतकरणापासून देवाचा दावा हे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अंतकरणापासून देवाचा दावा करायचा भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही पण आठे म्हणा सांग आठे म्हणतात नाही आई तुमनी बाजू होती आता तुम्ही मायास्वर तुमना सांगा ना म्हणा काढीन 1 तास कीर्तन चालीन म्हणा म्हणजे तताना गावना टिपरा लिशनी येतील मला दाखाले तुमले आठे भजन म्हणा सांग आठे म्हणतात नाही आणि तुम्ही बी त्या गाणं म्हणाला ऐक करतीत नाही बहिणीसो पहिल्या बाया निंदाल जरी जायत ना तरी सुद्धा तीच ना तोंड भजन राय हे जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला झाडो झाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला पहिल्या बाया हो आगू जाऊ का पहिल्या बाया गटावर दयंद येत ना तो बी गाणं म्हणत त्या गाणास माही सुद्धा काहीतरी शिकासारखं होतं पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत एक ओवी ध्यान माय म्हणे हे भाऊ बहिणी ना झगडा जाया का वनमा बहिणी ना डोये पाणी बंदो मना पस्ताये मनमा बरोबर आहे ना हा लेकरेले जरी जो पाड्यात ना तरी सुद्धा तिचा स्वर माशी ताकद होती असा गाणं म्हणत ना हडकुतरी हडगाई मना दादा निजी जाई मना दादा निजी जाई मना बाबू झोपी जाई मना राजा निजी जाई आबैना चांदो बबला वस्तुले हाशी सन बेटी ये दादा मना पण माय इजो दादा परतिसन हडकुतरी हडगाई मना दादा निजी जाई काय गाणं म्हणे तू बाया आणि आती लेकरेले झोपडा टाइमले माया म्हणतेस सोडी दे ये झुमकी तू नीच नाचू नको पोरेस मजा काय वयन लागी बहिणी सोन त्या पोरेसले हा तुम ना गाणं ऐकीस नाही असं वाटस ना फेटान संगे दोर बी लय फिरोबो हो तुम ना गाणं ऐकत ना म्हणजे ती काही गोष्टींमध्ये परंपरा टिकली पाहिजे अन भाऊसो बाबा काही गोष्टींमध्ये परंपरा आहे ती टिकली पाहिजे लगीनना गाणं म्हणालेच पाहिजे म्हणू नका असं म्हणणार नाही पण लगीनना गाणं म्हणा टाइमले 15 बाया अख्खा गाव झोपू देते नाही ना 2,000 बाया राहते तीच ना आवाज निघत नाही
म्हणजे देवना गाणं म्हणा ना, कितला कंटाळा शे लोकेशले बायासले बी, बरोबर आहे का नाही? देवना बी बसन तिथला जोरमा म्हणा, जिथला लगीनना गाणं म्हणता. आणि त्या लगीनना गाणं का जनाबाईनाली केलेत का मीराबाईनाली केलेत, संतोषनाली केलेत का? काही संबंध नाही, देव नाही धरम नाही. हो, मला ते आवडत होते आदिवासी लोकेशना, लगीनमा सुद्धा देवना गाणं म्हणतच त्या. मला जातीपाती अजिबात आवडत नाही सांगायला, पण आहे ना काही काही गोष्टी काही लोक स्वतःला खूप मोठ्या जातीचे म्हणून घेतात, पण मला वाटतं की त्या आदिवासी लोकांकडनं काही काही गुण शिकण्यासारखे असतात. त्या जर लगीनमा ऊस तोडीच नाही येल राहतच. पहिला आदिवासी आम्ही देखूत ना, मना घरना करते ना जाय दादाश्री, ते नवरदेव नवरीले ते हनुमंतरायाला नैवेद्य देवाला जायत त्या. हो, पाणी पहिला पाणी पडे तो लग्न राहत त्यास ना, नव्या साड्या नेसेल तो पदरणारा उडे, ते पहिलं पाणी हो ते वादळणारं सुटे, त्या साड्या नाऱ्या उडेत, हो त्या टोपला म्हणा पापडणारा उडेत. आणि त्या गाणं म्हणत आदिवासी लोके, ए उठर उठर हनुमान तुला मानस, लगीन निगर ना निवतान तुला देनास. हा, मी गाणं चाल बदलाई टाकेले. ए उठर उठर हनुमान तुला मानस, आणि लगीन निगर ना निवतान तुला देनास. हनुमान मंदिरावर जायत, मारुती रायना मंदिरावर, तरी सुद्धा बजन म्हणत त्या देवना गाणं म्हणत. हा, आणि इथलं भारी वागणार आज ना, येरारले गाया बी दिले तर तरी रागरूस वदरतात नाही त्या. येरारले गाया बी दिना तरी रागरूस वदरतात नाही. बरं बहिणी व नव्या साड्या नेसेल, पहिलं पाणीनं वादळ सुटेल राहे, त्या साड्या नाऱ्या उडे, टोपला माई पापड्या नारा उडे. त्या येरारले सांगितलंय नाही येता पापड लय नाही काही फिरणी वन ये लाली बिली लाव नाही, काही फिरणी बाण सुरूत नाही, लुगडा बिना यशल कधी फिरणी तरी राग नाही रुसवाने महाराज. नाही ते आपला स्वतःला बारी जात ना म्हणणारा, स्वतःला उजी बारी जात ना म्हणणारा. पंगत चालू रास आणि तो जवाई पंगत ना आजूबाजू फिरत. सासरा सांगस का हो जावाई तुम्ही जेवायला बसले नाही, मला कोणी सांगितलंच नाही, तुला फुटीन पाटा बांधा घ्यात या लोके खाय राहणार. तू चेंद्र आहे बुक्या बुक्या वातडा बाई जाशी रे, तू नाव ताटा काहीच काम पडाव नाही रे. मुकलाजले वयन नाही बरं, अजून जगानी पद्धतच लोकेशने बदलाई नाही. अरे सोडा ना, मी तू पण सोडा, सोडी मी तू पण तोच सुखी, नाही का? नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी. अरे सोडून द्यायचं ना, काय फरक पडतो? एक नवर देवनी माय मंडपमा जेवता जेवता पतरवायवर ते नोटीसने उभी राही गई. ती नवरीनी मावशी, नवरीनी काकू, नवरीनी माय रावण्या करे, ताई खायल्या ना, ताई जिल्या ना, माल नाही खाणं, माल नाही खाणं. मी म्हणतो चला बा आपण कीर्तन करत, आपलं बरं वजन पडी. म्हणतं मावशी बसा ना, जेवणले त्या बाया रावण्या करणार नाही. म्हणे महाराज माल नाही खाणं. म्हणतं का ब? म्हणे माल नाही खाणं. म्हणतं आई बहिणले काय बाधा होणार रे, का ब खाणं नाही? म्हणतं मावशी नाही म्हणे महाराज मी नवर देवनी मायशे. म्हणतं मग काय जाय? म्हणे मला खोबरान वाटी तरी लाई का? म्हणे म्हणता असाच उलगेल वावर दकास रे भाऊ. तू 8-10 हजारनी साडी नेशेले, 4-5 तोडा अंगवर सोनं शे, काही काही बायास ना 10-15 तोडं सोनारास, 10-15 तोडं सोनं अंगवर शे, 10-12 हजारनी साडी नेशेले, 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल देना वाय बारने. असं अजिबात करायचं नाही, जीवनाचा आनंद घ्यायचा. हा, तुम्ही लगीन मा जातीस त्या लगीनना गाणं राहतं, सुमना एक बी गाणं खरं राहत नाही, अख्खा लबाड राहतं. नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना. खरं रास का बहिणी म्हणते? नवरीना बाप घोडे उना वाजा गैरत उना मोती पैरत उना. खरं रासते, खरं रास. एक नंबरनी लगभग जात रास. आटे चांगल्या आहेत बिचाऱ्या बाया, मी तर त्यांना सांग राहिला. आटे ना काहीच सांगणार नाही माले. खरं तर सांगू का दादाश्री, या बायां महिला मातांना बोलणं माझा अधिकारच नाही, पण मी एक विनोद म्हणून बोलतो. बरं, मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही. तुमचा अधिकार किती मोठा आहे? माझ्यासारखे लाखो कीर्तनकार मरतील ना तरी तुमची बरोबरी करू शकत नाही. तुमचा अधिकार किती आहे सांगू का तुम्हाला? नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार या मायचा आहे. देव सुद्धा तुमच्या पोटी जन्म घ्यायला तयारी करतो, देव सुद्धा तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो. तर माझ्यासारखा एक कीर्तनकार तुमचा दोष काढेल एवढा मोठा नाहीये मी, पण तुम्हाला सांगून जाईल. बोलणं तर भरपूर आहे पण वेळ कमी, त्याच्यामुळे जास्त बोलत नाही. पण तुम्हाला एक जाता जाता संदेश असेल, गाणं बिना असं जाऊ द्या, पण जो महत्त्वाचा संदेश आहे तो मला तुम्हाला सांगावा वाटतंय. जेव्हा मी एका अभंगातून चोखोबारायांचं चिंतन मांडतो ना, तर त्या चिंतनात नेहमी सांगतो, आमचे भाऊसोबाबा ऐकत राहतात, माझ्यासोबत बऱ्याच ठिकाणी असतात. ते
चोख्खा मेळ्याच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी जर विटेवरचा मालक चोख्खा मेळ्याच्या बहिणीच्या रूपात येत असेल, जगाचा मालक बहिणीवर राग धरू नका बरं का, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. आज जर तुम्हाला मी बोलत असेल तर तुम्ही माझे हात म्हणून मी तुम्हाला बोलेल, नाही का? हो, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कळवडा म्हणून या. तुम्ही माझे हात म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलेल. आणि गरमान गरमा जर एखाद भाऊ चुकावतोय ना, मायबाप जर किंवा मोठा भाऊ कानमा मारी बी बसना ना, तरी बी गरमान गरमा मार खायला परवडस, म्हणजे तो दाखला चुकावत नाही, बरोबर आहे ना? पण जर चूक करीन बाहेर नालो की कुमचाडी घ्या ते वायबार काम होई जास. त्यामुळे मी तुम्हाला घर नाही, मी तुमले बोलसू, दुसरा बोली त्यांना मुसळ पोट टाकसू. मी तुम्हाला पोरे आहे, तुम्हाला भाऊ आहे, मी हक्कातीन बोलसू. हां, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या धर्माचं आहे ना काही काही नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन तुम्ही केलं पाहिजे मायावर. आणि पहिला नियम मला असं वाटतं आपलं पावित्र्य राखलंच पाहिजे. पण दुसरा नियम असा आहे की स्त्रीने डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. सासऱ्याला पप्पा म्हणा, सासूले मम्मी म्हणा, खूप सुशिक्षित व्हायचा. सासराले पप्पा म्हणा मला आनंद वाटस, सासूले मम्मी म्हणा आई म्हणा मला आनंद वाटेन. पण सासऱ्यांसमोर जाताना डोक्यावर पदर लिशनीत जात जा बहिणीवर, कितल्या का शिकतीत नाही तुम्ही. म्हणजे शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ती काळाची गरज आहे. पण शिक्षण असं सांगस का डोक्यावर ना पोलो तिरपा कोशिले बहीण, असं सांगस का शिक्षण? अजिबात नाही ताई. आता तुझा भाऊ बोलतोय ताई राग धरू नको बरं, कोणत्या ताईला राग येत असेल तर अजिबात राग धरायचा नाही, डोक्यावर पदर घ्यायचा. तुम्हाला सांगतो, तुम्ही छोट्या मोठ्या नोकरीला राहा, तुम्ही खूप श्रीमंतीनी बायको राहा, पण डोक्यावर पदरल्या. उदाहरण म्हणेन सांगसू, आपला कानादेशनी पोरगीन कानादेशनी सुनबाई, जळगाव जिल्ह्याची बाई, राष्ट्रपती झाली माय. काय नाव होतं? प्रतिभाताई पाटील. क्या बात आहे. एखादा फोटो दाखवा मायचा बिनपदराचा आहे का? कोणी बघितलाय का एखादा फोटो मग प्रतिभाताईना पदर पडेल असं? राष्ट्रपती वै गे माय तरी डोक्यावर ना पदर पडू देत नाही, आपली संस्कृती आहे. राष्ट्रपती झाल्यावर डोक्यावरचा पदर पडू देत नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जाईन पोलो तिरपा कोचिले सांगू काकू पदरले व बहीण तू खिचडी वाटत व बहीण. अरे राष्ट्रपती पदरले, डोक्यावर पदर घ्यायचा माया हो, राग अजिबात धरायचा नाही. कारण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर. डोक्यावर पदर आलेले अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. डोक्यावर पदर लिहिल बाई जर देख ना असं वाटत नाही बहीण नका मंदिर बांध टाकू आणि आई माय नका पूजा करली हो, पाय पडली वासा जीव करस. आणि बिगर पदरनी बाई जर देख ना मला असं वाटत ओ बापरे दिनले तुरड कधी फिर राहिली भाऊ. म्हणून पदर घेऊनच फिरायचं माया हो, राग अजिबात धरू नका बरं. पायपडी माफी मागेन बोल राहिनो. आको सांगू का, आको एक नवीन वर्ष राहिले दादा साहेब, समजी घे त्यातले नाही ना ते गाऊन कताईने येले साल ते मला दिखना ना दुकान माका दिखे ना चाकू घाली सुद्धा माट टाकसू मी त्या गाऊनने इथला सत्यानाश करेल शे. बहीण शरीरले काही व्याधी होईन, काही त्रास आहे नक्की घाला, मी विरोध करणार नाही. काहीतरी शरीरले त्रास आहे घाला, पण शरीरले त्रास आहे मनुष्यन जर घाला त्या आपला आपला जो रूम आहे त्या रूम मा घालेले अनंत टेस खायले अनंत टेस पडी राहा ना बहिणीसून. बाकीने बाया गाऊन घालेन बट गाव फिरी येतेस भू. हा आणि ते गाऊन काय माप मारास का? हा ते माप मारास का? आडून दुडून सत्यानाश राहतो. गाऊन घालेल बाईले जर देखा ना आपण बाजरीवर चिडा उडवाल नाही, त्या शेतकरी असा लाकडे काढता तशी दिकच बाई. हा बहीण तू पाय पडत सोनचिडी गाऊन जर घाला ते बाहेर नको निघत जाऊ बहीण. कारण गाऊन घालेन तुला जर एखादा निघना टाइमला दखील ना बहीण मर जाई तो. म्हणून तुम्ही काय करत जा माहितीये का, मन ध्यान आहे, तुम्ही फक्त ध्यान ठेवा मनकडे. तुम्ही गाऊन घालत जा पण गरमान गरमा झोपी राहत जा बहिणीसोबत. आपली संस्कृती टिकली पाहिजे. सासू सासऱ्यांना मायबाप म्हणलं पाहिजे तुम्ही, नाही का? आणि सासू सासऱ्याले बी सांगत, हा सासऱ्याले बी सांगत तुमले वाटच होईना सुनबाईन माल दखीन पदर लेवायला पाहिजे. आपण बी आपली लेवल सोडणार नाही. पहिला सासरा असा होतात ना सुनबाईन समोर बायकोन संगे बोलत नाही नको बो मना जर बोला मग तोल घ्यात मन सुनबाई काय विचार करी मन सासरा बी असा दिकच माई येडा. पहिला सासरा सुनबाईले घाबरेत बायकोन संगे बोलाले
एवढी मर्यादा होती. आणि आत्याना सासरा तिसून बाई गरमा पिरसण्या एवढशी चड्डीवर असा खुर्चीवर बटस. हो भाऊ चड्डी घाल रे. हो म्हणा काका. हो भाऊ तू इथलची चड्डी घालची ती बहीण कसाल पदरली रे. हो आई बा काय दांगडो घाला गो तुम्ही. काय सत्यानाश करणार लावा रे. हो म्हणा दादा सोन. अरे तुम्ही पुढ्यात चड्ड्या घालत जा रे. इथलची चड्डी घालीन गरमा फिरत बानड सुरूत ना. नुसतं त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवून चालणार नाही. आपल्याला सुद्धा नियमाचं पालन करावं लागेल. बरोबर आहे का नाही. हो आपले बी नियम पालन करणं पडेल. आणि तुम्ही बहिणी सोन हा वेळ ते भरपूर पैकी माल बी सुधरी राहिलं नाही. काय करू असं. या तरुण भाऊशी माल ना नाचते फराड दिना खरी पण फराड मका नशे ना गोया बिया टाक माल सुधरी राहिलं नाही. त्या माल नुसता इशारा करा ना. हो आप्पा असा पाठवाय घ्या आवर ना. कसं असतं माहिती आहे का. या करले दो दो बाता. चतुर को चतुर मिल गया करले दो दो बाता और गद्दे को गद्दा मिल गया तो खाले दो दो लाता. जेव्हा माणसं आपल्या मनासारखी भेटली ना तर माणूस जरा बेभान होतो आणि मोकळ्यापणानं मत मांडण्याचा प्रयत्न करतो नाही का. पण जेव्हा आपल्या मनासारखे लोक भेटले तर आणि आठ तसंच व्हायले. बटा तरुण भाऊ इथला दिलदार आहेत. त्याच ना चेहऱ्यावरनं ते आनंद देखील नाही. मला असं वाटे ना तटेनं नाचानं सुरू कर देऊ का काय बे. इतकं भारी वातावरण. आणि बघा ना खरं तर हा स्वयंपाकाची वेळ आहे. पर स्वयंपाकाच्या वेळेत सुद्धा माझ्या माया मावल्या येऊन बसल्यात. माया हो तुम्हाला खरंच धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे खरंच. हो पण तुमले फक्त एक विनंती असेल पहिली म्हणून लगीनाच्या गाणं म्हणतास ना त्यांनापेक्षा देवना बी गाणं म्हणत जा. तुम्हाला त्या एक बी गाणं खरा राहतात नाही. एक बाई गाणं म्हणत राहीन ती त्या गाण्यानं बोलासा होता. तर तैनू ना मना दादा उना नेहमी ते समजी गऊना माय मना हिरो उना. तर तैनू ना मना बापू ना नेहमी ते समजी गऊना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपल्या मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गाव मा गोविंदा आली याला देखील येऊ म्हणतं. जी काकू गाणं म्हण राहील ती तीनकडे गो म्हणतं काकू माल गोविंदाचा काढू बहीण म्हणतं. ती काकूने मला गोविंदांकडे आद्दा काढा. गोविंदा लाईट